मुदाळ ते आदमापूर गावाला जोडणाऱ्या पाणंद रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाविक मलमूत्र विसर्जित करतात। त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या ग्रामस्थांसह शेतकरी वर्गाला नाहक त्रास होतोय। बाळूमामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छतागृहांची सोय करावी, त्यासाठी बाळूमामा ट्रस्टला जिल्हा प्रशासनाने सूचना द्याव्यात किंवा शासनाने आदमापूर परिसरात पुरेशी स्वच्छतागृह उभारावी, अशी मागणी मुदाळच्या सरपंच राजनंदिनी पाटील यांनी केली आहे। मागणीचे निवेदन प्रांताधिकारी हरेश सूळ, तहसीलदार आणि भुदरगड पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलंय। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या आदमापुरातील सद्गुरू बाळूमामांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। लाखो भाविकांची गर्दी असताना देखील तिथल्या प्रशासनानं भाविकांसाठी लागणाऱ्या सुविधा निर्माण केलेल्या नाहीत। त्यामुळे भाविकांना गैरसोयींना सामोरं जावं लागतंय। स्वच्छतागृहांचा अभाव असल्यानं बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेले भाविक मुधाळ ते आदमापूर पाणंद रस्त्याच्या कडेला मलमूत्र विसर्जित करतात। त्यामुळे मुधाळ इथल्या पाणंद रस्त्याकडेच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून शेतकऱ्यांसह रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। भाविकांकडून जमा झालेली देणगी कोट्यावधी रुपयांच्या घरात असताना देखील भाविकांच्या सुविधांकडे सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट आणि आदमापूर ग्रामपंचायतीनं लक्ष दिलेलं नाही। या समस्येबाबत मुधाळच्या सरपंच राजनंदिनी पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। बाळूमामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छतागृहांची सोय करावी, त्यासाठी बाळूमामा ट्रस्टला जिल्हा प्रशासनाने सूचना द्याव्यात किंवा शासनाने आदमापूर परिसरात पुरेशी स्वच्छतागृह उभारावी, या मागणीचे निवेदन आजरा भुदरगडचे प्रांताधिकारी हरेश सूळ यांना देण्यात आलं। यावेळी उपसरपंच रघुनाथ पाटील, सदस्य महेश पाटील, कृष्णात पाटील उपस्थित होते।